थेट त्यांच्या भाषणामध्ये ट्रम्पचं नाव होतं, पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल मुनीर यांचं नाव होतं. म्हणजे राहुल गांधी काय म्हणाले? इंदिरा गांधीच्या 50% हिंमत तुमच्यात असेल तरी तुम्ही लोकसभेत उभं राहून सांगा की ट्रम्प खोटं बोलतात, ट्रम्प खोटारडे आहेत. एका वाक्याची अपेक्षा होती. हा, ते 1 तास की 42 ट्रम्प बोलतात. मिनिटाचं जे माझं तर भाषण म्हणणं आहे केलं, खोटं बोलतात असंही बोलू नका. Exactly. ट्रम्पनी जे सांगितलं ते सत्य नाही एवढं सांगा ना तुमच्या भाषेमध्ये. ते एक वाक्य ऐकायला एक सगळे वाक्य आतुर होते. हा. काहीही बोलले नाही त्यांनी. राहुल गांधींचं आव्हानच स्वीकारलं नाही. ते नेहरू नेहरू करत राहिले. 48 साली काय झालं, 62 साली काय झालं, आवडीचा विषय. म्हणजे कनिमोझी ज्या म्हणाल्या ना की काँग्रेसवाले जेवढी नेहरूंची आठवण काढत नाहीत तेवढं आता भाजपवाले काढतात. या निमित्ताने तरुण मुलं जी आहेत ती नेहरूंविषयी वाचतायत. नेहरूंचं जे मोठेपण आहे, नेहरूंची जी थोरवी आहे, नेहरूंनी अनेक चुका केल्या असतील, राजकारणात आहेत, चुका होतात. इंदिरा गांधींनी अनेक चुका केल्या असतील, पण त्यांचं जे मोठेपण आहे ते तर आपल्याला मान्य करायला पाहिजे. जर आपण अटल बिहारी वाजपेयी यांची जमेची बाजू जी आहे ती मान्य करतो तर ह्यांचं पण करायला पाहिजे. पण भाजपवाल्यांचं मला आश्चर्य वाटलं. म्हणजे राजनाथ सिंग, अमित शहा, मोदी, तेजस्वी सूर्या, निशिकांत दुबे सर्वांच्या भाषणात एकच मुद्दा होता. जणू काही यांना ऑर्डरच दिल्या होत्या की काँग्रेसने काय चुका केल्या हे सांगा.